आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ए चंदू बंद कर. बंद करते. बंद करते. काय रे, किती उशीर झालाय? कसा जाणार आहेस घरी? कुणी येणार आहे का तुला घ्यायला? काय विचारतीये मी? हॅलो, ऍक्टिंग नको करूस हा. आम्हाला सगळ्यांना कळलंय तुला बोलता येतं ते. कसं जाणार आहेस? अहो रेवतेंडी, तो इथे शाळेजवळच राहतो, मग कशाला त्याच्या घरच्यांना त्रास द्यायचा? मी आणि रुद्र जाऊन सोडून त्याला. काय रे जायचं? जाऊया. नाही नाही, तू जाईल एकटा. खूप शूर आहे. घाबरत नाही तू कोणाला. कुठेतरी पाणी नक्की मुरतंय. याला या दोघींनीच बोलायचं नाही असं सांगितलं असणार, पण का हे शोधून काढायलाच हवं. एकदा का ते मला कळलं की मग बघते या मेडकडे. चलो मटका घ्यायचं? नाही नाही नको. नाही म्हणजे इतक्या दिवसांनी बिट्टीचा फ्रेंड आलाय, बिट्टीचा बर्थडे आहे आज, तर त्याने थांबायला हवं ना. असाही उशीर झालाय खूप. इतक्या रात्री कुठे पाठवताय त्याला? आज बिट्टी सोबत थांबेल, मज्जा करेल. हो ना? हो ना बिट्टी? ये मटका थांबणार, मटका थांबणार, मटका थांबणार. आई थांबव त्यांना त्याला. ये 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 मटका थांबशील ना? चंदू शेट म्युझिक. उद्याच याच्याकडून या मायलेकींची सगळी कुंडली बाहेर काढते. बिट्टी उठ ग बिट्टी, बिट्टी बिट्टी उठ ना. बिट्टी बिट्टी उठ ना. मटकाची बिट्टी कस काय झाली? आई, ए आई, आई. काय ग? आई हे बघ, मटक्याने झोपेत काय करून घेतलं. आई मटक्याची मटकी झाली. अगं मटकाच येतो.
मीच तुझे कपडे घातले त्याला. त्याच्याकडे दुसरे कपडे नव्हते ना, म्हणून तुझा फ्रॉक घातला आणि त्याचे कपडे धुवून टाकले. काय रे, झोप लागली ना छान? चला उठा आता, दात घासून घे. बिट्टी, त्याला बाथरूम दाखव ग. हो आई. बाळा, काय आवडतं तुला? काय बनवू तुझ्यासाठी? त्याला सवय नाहीये सकाळी काय खायची. म्हणजे? कारण तर कल्लू पुस्तक विकून होईपर्यंत काहीच खायला नाही द्यायचा ना आम्हाला. एकदम रात्री काहीतरी द्यायचा, ते पण पुस्तक विकली तर. आणि याची तर पुस्तकं कधीच विकली जायची नाही. तू तोंड धु आणि तुझे कपडे घाल. बाहेर वाळत घातले. तोपर्यंत तुझ्यासाठी काहीतरी खायला बनवते मी. तू पोटभर खा. तुला हवं ते बनवेन मी. हा, चला उठा. आई, तू किती चांगली आहेस. हो का? मग तू का अशी वाईट मुलींसारखी वागतेस ग? तुला सांगितलं ना खोटं बोलायचं नाही म्हणून. एक खोटं पुढे किती खोट्याला जन्माला घालतं हे माहितीये का तुला? आता कालच्या सारखा वेडेपणा कधीच करायचं नाही. हो आई, नाही करणार. शहाणं बाळ माझं. रुद्र, तुझा फोन वाजतो. कुठे गेला? कोण यार सकाळी सकाळी? मिस कॉल का देतात लोक सकाळी? उठलात का साहेब? मी काय आता उघड्या डोळ्याने पण स्वप्न बघायला लागलो की काय? सूर्यात पश्चिमेला उगवलाय. सूर्य तर पूर्वेलाच उगवलाय. जगातलं 8वं आश्चर्य, चमत्कार, थोर चमत्कार. रुद्र, तू आज सकाळी लवकर तयार झालायस. हे कसं शक्य आहे? कोणी केली म्हणायची ही जादू? बिट्टीने. बिट्टीने? अरे हो, काय विसरलास की काय? काय एका झोपेत सगळं विसरतो? आजचा दिवस स्पेशल आहे. बिट्टीचा वाढदिवस आहे. सगळी तयारी नको का करायला? अरे पण संध्याकाळी करायची ना, मग आता सकाळी. मला तिचा पूर्ण दिवस स्पेशल बनवायचा आहे. काय काय करायचंय यार तिच्यासाठी? सगळं प्लॅनिंग करायचंय. आधी माहिती असतं ना तर आधीच सगळं प्लॅन करता आलं असतं. आता वेळ पण नाही. तू उठ. झोपतोस काय? अरे अशी चुटकी सरशी तयारी करतो. फक्त आधी झोप पूर्ण करू दे. उठ उठ. झोपलास तर याद राख. केक आणायचाय, खाण्याची तयारी करायची आहे. आणि हा, तो केक काल सारखा नको या. स्पेशल केक हवाय, एकदम स्पेशल. प्रिन्सेस थीमचा. ते माझा फोन दे, तुला दाखवतो. पण कोणीतरी तुला मिस कॉल दिलाय. हा, ते जाऊ दे. हे बघ, डेकोरेशनची थीम पण अशीच हवी आहे. आणि चॉकलेट पण ते मागवायचंय. आय विश बिट्टीचा बर्थडे असा रोज आला असता. त्यानिमित्ताने तू पण रोज लवकर उठला असतास ना. असं काहीतरी छान छान खायला मागवलं असतं. माझी पण मजा झाली असती. एकदा का मी बिट्टीचा ऑफिशियली बाबा झालो ना की दररोज तिचा बर्थडे सेलिब्रेट करेन. कारण तेव्हा ती माझ्या जवळ असेल. एव्हरी डे विल बी लाईक हर बर्थडे. पण गौरीजींनी हो म्हणायला हवा. त्यांनी हो म्हणायला तू त्यांना तुझ्या मनातलं सांगायला तर पाहिजे ना. हो रे, पण त्यांना असं नको ना वाटायला की मी हे सगळं त्यांना इम्प्रेस करण्यासाठी करतोय. नाही, असं का वाटेल? नाही वाटणार.
अरे कारण जो माणूस बिट्टीसाठी दारू सोडू शकतो तो तिच्या आनंदासाठी काहीही करू शकतो हे नक्कीच कळेल त्यांना. नक्की ना? नक्की. मी बिट्टीला गिफ्ट काय देऊ? मला तिला काहीतरी स्पेशल गिफ्ट द्यायचंय, खूप मोठं, जे तिच्या खूप जवळचं असेल, तिला ते खूप आवडेल. मग तिचा बाबा हो. विचारास गौरीजींना. अरे बिट्टीला पण तेच हवंय ना. आणि तू बिट्टीसाठी एवढं काय काय करतोयस मनापासून ते बघितल्यावर गौरीजी नाही पण म्हणणार नाही. काय म्हणतोस? बिट्टीला स्पेशल गिफ्ट देशील ना? डन. खरंच? क्या बात आहे. आजचा दिवस खरंच स्पेशल होणार आहे. मला आत्तापासूनच वाईब्स येत आहेत. चल चल वाईब्स चादरीचं बाहेर काढणार. चल तयारी करायला घेऊया. आवरो रे. झालं का तोंड धुवून? मटका का तू? मटका नाव आहे ना तुझं? मला ओळखलं का? मी बिट्टीची आजी. बिट्टी लाडकी नाते बरं का माझी. अरे बोल, तोंडाने बोल. शहाणपणा नको करूस. कालच कळलंय आम्हाला सगळं. हवंय? हो हो. चल ये माझ्या बरोबर. ये मटका बस ये. अरे लाजू नकोस. ये बस इकडे. अरे बिट्टी पण येते रोज आमच्याकडे गप्पा मारायला. हो की नाही आई? हो. ये. मी मगाशीच सांगितलं त्याला की बिट्टी माझी लाडकी नाते. हो ना? मग काय, बिट्टी जशी तसा तिचा मित्र मटका. छान नाव आहे ना तुझं. मस्त नाव आहे रे. काय मग मटका, बिट्टीचा खास मित्र आहेस ना तू. चांगलीच मैत्री आहे तुझी बिट्टी सोबत. हो. मटका, कुठे राहतोस तू? असं काही ठरलेलं नसतं. जागा फिक्स नसते. जागा फिक्स नसते? जागा फिक्स नसते म्हणजे तू रेल्वेत राहतोस की काय? मटका, घरातच राहतोस ना तू? अरे विचार कसला करतोस? एकटाच असतो मी. एकटाच असतोस? मग बिट्टीशी ओळख कशी झाली तुझी? पहिले आम्ही एकत्रच राहायचो. एकत्र राहायचं तुम्ही? ओहो, म्हणजे तू, गौरी आणि बिट्टी? नाही नाही नाही. नाही? मग तू हो 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 मटका.
रेवती आंटी, काय इंटरव्ह्यू घेताय? मला पण काही प्रश्न विचारायचे. विचारू? विचारतोच. मटका, तू ऍक्टिंग कुठे शिकलास? हा, ह्याला पण आता टपकायचं होतं. नानी, काही म्हणाला? नाही, काय नाही. रेवती, चल आपण जाऊया. असंही आता काही पर्याय नाहीये. अशा माझ्याकडे रागत बघून का गेल्या? मी काय केलं? जाऊ दे. मटक्या, मटक्या, मला सांग, बिट्टीला काय काय खायला आवडतं? लाडू नाही, आईस्क्रीम नाही, नाही जिबेडी नाही, नाही नाही. अरे जिबेली नाही, जिलेबी असतं ते. अच्छा, बिट्टीला जिलेबी आवडते. हो. मला सांग, तिचा आवडता रंग कुठला हे माहितीये? रंग गुलाबी. ए मटका, चल आईने नाश्ता बनवलाय, पटकन चल. चल बरं. मी जातो. ए अरे थांब रे, थांब. नाही नाही, आईने लवकर बोलावलंय नाश्ता करायला. चल मटका, तू चल. चल पटकन. अरे ऐ थांब. बिट्टी, आणि मला नाश्ता नाही? बर, आता असं आहे ना, ठीक आहे. बंगल्यावर पण नाश्ता केलाय, जा खा जा. बाय. ठीक आहे. आवडले? हो, एकदम कडक आहे. खा. अरे सावकाश, इकडे बघ, पाणी पी, पाणी. बरं आता? काही हवंय तुला? काय झालं रे? जात नसतील तर राहू देत. नाही नाही, मी माझ्या मैत्रिणीसाठी नेतोय. बिट्टी एवढीच आहे ना, तिलाही खायला मिळाल ना असं छान छान. आम्हाला असलं काही खायला नाही मिळत, ते पण खुश होतील. हे खा, तिच्यासाठी काहीतरी छान बनवेन मी. तू खा. आपण त्यांच्यासाठी जेवण घेऊया का? नाही, आपणच जाऊया. मला भेटायचंय दोस्तांना. आई, मला प्लीज घेऊन चल ना तिकडे, प्लीज. बिट्टी, मला हट्ट करू नकोस बरं. आई, एकदाच. आज बर्थडे की नाही माझा? नाही तर मी एकटीच जाते पाहिजे तर. अजिबात नाही. तुला एकटीला तर सोडणारच नाहीये मी. मग आपण दोघी जाऊया ना. बिट्टी, तुला कळत कसं नाही ग? तिथे कल्लू असेल तर, आणि त्याने काही केलं तर तुला? नाही बाबा, तो काही नाही करणार. पोलीस कल्लूला घेऊन गेले. काय? आई, कल्लूला पोलीस पकडून घेऊन गेले. 1 दिवस तरी जेलमध्ये ठेवतात. आता तर काही टेन्शनच नाही. आई, आपण जाऊया ना ग आता. ठीक आहे, आपण बिट्टीचा बर्थडे तिच्या सगळ्या मित्रमैत्रिणींबरोबर साजरा करू. ये सिग्नलवर जाणार. मी माझ्या दोस्तांना भेटणार. ये छान सेलिब्रेट करू आपण तुझा बर्थडे.
मज्जा करू हा आपण. गौरी हे घे. हे काय? बघ ना. पैंजण आहे. पैंजण? माझ्याकडून आणि यांच्याकडून बिट्टीला वाढदिवसाची भेट. अहो नंदाई, हे कशासाठी? तुम्ही नेहमीच आमच्यासाठी काही ना काही करत असता. तुझ्यासाठी नाहीच आहे हे आम्ही आमच्या लाडक्या नातीसाठी आणलंय. तू फक्त तिला दे. अरे वा मम्मी, तुमचं प्रेम फारच ओव्हरफ्लो होतंय बिट्टीवर. अगं तिचा वाढदिवस आहे आज. कियान तुमचा ग्रँडसन आहे हे विसरू नका म्हणजे झालं. द फॅक्ट इज ही इज युअर ओनली ग्रँडसन, नॉट लाईक दिस फेक रिलेशन. बट तुम्ही त्याच्यासाठी कधीच काही करू नका. सगळे पैसे या मेडवर उधळा.